एक सविस्तर बातमी पाहूयात। स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेले तरी देखील पाटणमधील एका गावामध्ये अद्यापही रस्ता नाहीये। गावकऱ्यांची पिढ्यानपिढ्या डोंगरदऱ्यामध्ये मरण यातना सहन करावी लागते। कोकीसरे गवळीनगर हे गाव रस्त्यापासून वंचित असल्याने गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील हाल होतात। लोकांना 3 किलोमीटर पर्यंत पायपीट करत मार्ग काढावा लागतोय। 2018-19 साली रस्त्याला मंजूर झालेला निधी ठेकेदाराने हडपल्याचा आरोप इथले ग्रामस्थ करतात। रस्ता नसल्याने लोक गाव सोडून इतर ठिकाणी जातात। त्यामुळे या गावकऱ्यांची आर्त हाक कोण ऐकणार अशी चिंता गावकऱ्यांना सतावतीये। पाटण तालुक्यातील एक गाव आहे गवळीनगर आणि या गवळीनगर मध्ये सध्या ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। किती वर्ष झालं हा रस्ता नाहीये। मोरगिरी ते गवळीनगर मधला 3 किलोमीटरचा रस्ता झालाय, 3 किलोमीटरचा राहिलाय। किती वर्षापासून ही वनवास झालेली? लय वर्ष म्हणजे त्याला 2 डोळ्या झाले असतील तरी रस्ताच नाही, जास्तच। या ठिकाणी पिढ्यानपिढ्या तुमच्या गेल्या, रस्त्याचा प्रश्न मिटला नाही। नेते काय सांगतात? करतो म्हणते तर आता करीतच नाही तर म्हणजे काय सांगायचं आम्ही तरी। असं आहे ना, एवढं वजन आणलं तरी समजा चालायला येत नाही, काय नाही। माता कोतारी तर समजा मरते येतच चालून चालून। कोण ठकलं तर दवाखाना जर करायचं म्हटलं तरी म्हणते माता गाडी बोलवा, मग तर ते पाक आलं गायला मेलं मत तिथपर्यंत। नाहीतर मग डिलिव्हरीच्या टायमाला करा डालगा ना सोदा डालगायची त्याचीच तर सुधीच तर आली गायला। असं होते, दुसरं काय। अनेक महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न या ठिकाणी मोठा आहे। खरं तर या ठिकाणी तुम्ही आजी आलेला आहात, काय रस्त्याचा प्रश्न हा मिटेल असं वाटतं का? मिठायच पाहिजे, रस्त्याचा पाहिजेच आम्हाला। रस्ता पाहिजे, रस्ता पाहिजे ही मागणी आहे। इथं एक वयस्कर आजी आहेत। आजी, किती वर्ष झालं रस्त्याचा प्रश्न आहे? झाली तर 50 वर्ष झाली आम्हाला रस्ता मिळत नाही। मी काठी घेऊन चालतोय, काठी घेऊन चालत गेलं तरी बी वाट बसायला लागतंय, तरी पण आम्हाला चालन होईना झाले। एवढं काही डोचके घेऊन यायचं म्हणजे येणं, दवाखान्यात जायचं म्हणजे तर आम्हाला जायचं भेटणं झालंय। म्हणजे जायचं कसं, आम्ही चालायचं कसं? आम्हाला रस्ताच पाहिजे म्हणतोय। 50 वर्ष झाली तरी रस्ता करतो म्हणते तर कोण करीना झाले, म्हणजे काय करायचं? रस्ता करतो म्हणून यांना आश्वासन मिळतंय, मात्र रस्ता होत नाही। या ठिकाणी जो गवळीनगरला अवघा 3 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे, तो रस्ता लवकरात लवकर करावा, जेणेकरून या गावातील लहान मुलांची शाळा बुडत आहेत। इथं शिक्षक येण्यास पावसाळ्यामध्ये अडचणी होत आहेत। त्यासोबत आरोग्य व्यवस्था या ठिकाणी पोहोचत नाही, शासनाच्या अनेक योजना पोहोचत नाहीत। त्या सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी अवघं एकच काम राहिले, ते म्हणजे 3 किलोमीटरचा रस्ता। आणि यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरीही दिली होती। तेव्हा शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा या कामावरती लक्ष द्यावं आणि या गावकऱ्यांचे आर्त हाक ऐकून या ठिकाणी यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या वयोवृद्ध गावकऱ्यांची आणि मुंबईवरून येणाऱ्या मुलांची या ठिकाणी आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।